आता आपण आहोत इगतपुरीमध्ये. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, आज तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. हा, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर मनमाड. मनमाड. मग तुम्ही बघितलं होतं की आई वडिलांनी ठरवून लग्न केलं? नाही, आमच्या काकांनी आणलं होतं. काकाने आणलं होतं कुठे? बाजारातून? नाही, नाशिकहून. नाशिकहून. अच्छा, तुमचं नाशिकला सासर का? हो, नाशिकचं सासर. बरं बरं बरं. छान सून मिळाली आहे तुम्हाला. हो. हा, बरं. आणखी काय सांगणार सासूबाई तुम्ही त्यांना? काय सांगणार, चांगलं राहायचं, सगळ्यांना मिळून मिळून, म्हणजे आम्हाला पण समजून घ्यायचं. तुम्हाला त्यांनी समजून घ्यायचं? हो, आम्ही पण समजून घेईल ना, कारण वाव. ती नवीन राहणार माझ्या घरात. नक्की नक्की. माझ्या मुलीसारखी तिला सांभाळीन. अरे वा. आणखी काय पाहिजे? प्रत्येक मुलीला सासरी जाताना हेच तर पाहिजे असतं. काय आई, आजपर्यंत इकडे खूप लाड केलेत ना तिचे? हो. हा, आणि आता ते तिकडे जाणार, बरोबर ना? हो. बरोबर. मला सांगा की आता माहेर सोडून सासरी जाणार, या प्रत्येक ठिकाणी म्हणजे या घरात आजीपासून आजोबांपासून तुम्ही सगळे राहता. भिंत असो, भिंतीचा रंग असू दे, तुमची अभ्यासाची पुस्तकं ठेवण्याचा एक रकाना असू दे, किंवा कुठेतरी डोळ्यात पाणी आलं तर पटकन ते पाणी कोणालाही कळू नये यासाठी ते टिपणारा एक कोपरा असेल घरात. या सगळ्या आठवणी या वास्तूशी तुमच्या जडलेल्या आहेत. हा, अशी वास्तू सोडून जाताना काय मिस करेल? इथे माझ्या आई वडिलांनी जे मला संस्कार दिले ते संस्कार मी इथे घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या आठवणी माझ्याबरोबर राहणार. एकूण दुःख वाटतं की आपण आपल्या आई वडिलांना सोडून जातोय, कारण आम्ही तिघीच बहिणी आहेत, मला भाऊ नाही आहे. त्याच्यामुळे एक वेगळंच मनामधनं एक हे आहे. आई, 3 मुली, हो या सगळ्यात मोठ्या का? हो, मोठी. सगळ्यात मोठी मुलगी जेव्हा लग्न करून जाते तेव्हा वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याचबरोबर चांगलं घर मिळाल्याचा आनंद पण आहे. हो, छान घर मिळालं. पण तुम्हाला असं टेन्शन आलंय का लग्नानंतर आपल्या मुलीचं? तिने एवढ्या दिवसात खूप सांभाळून घेतले. मी जरी 8 दिवस इथं नसले ना तरी ती सगळ्या घरात बघायची. या सगळ्या आठवणी असतात आणि या प्रत्येक घराला एक ना एक दिवस, ज्या घरात मुली आहेत त्यांना त्या सिच्युएशनला फेस करावंच लागतं. हो की नाही? सासूबाई, तुम्हाला काय बोलायचंय का आणखी? काय नाही, काय बोलायचं. पण अशी कुठली बंधनं असणार का तुमच्याकडनं? म्हणजे असं जे असतं ना, बऱ्याचदा लग्नानंतर काही मुलींना जीन्स घालावीशी वाटली किंवा काही असं ठराविक कपडे घालावेसे वाटले, हा, अशी काही इच्छा व्यक्त केली समजा तुमच्या सुनेने, तर तुम्ही काय करणार? हो, ड्रेस घाल म्हणे ना. जीन्स नाही, पण जीन्स नाही, ड्रेस, पंजाबी ड्रेस. पंजाबी ड्रेस चालेल, पण जीन्स नाही. हे खरं. याच्यावरती त्यांचं काय मत आहे मिस्टरांचं ते जाणून घ्यायला पाहिजे होतं. बरं, मला आता ना आमची ताई कशी हुशार आहे सांगायचंय. ताई, 1 मिनिटात लिंबू सरबत करून आणायचं घरातून. माहिती आहे ना लिंबू सरबत? ते लिंबू असतं, ते चिरायचं, पाण्यात घालायचं, पिळायचं. माहिती आहे तुम्हाला? लिंबू सरबत माहिती. बरं, केलंय तुम्ही कधी? केलं ना. हा, ठीक आहे. मग एक 3-4 ग्लास करून आणायचं. वेळ आहे 1 मिनिटाची. वेळ सुरू झाली. 1, 2, 3. हे घ्या सर. चहा आणलाय सकाळचा, मॉर्निंग टी, सरबत आणलंय? सरबत आणलंय. सरबत, बरोबर. या बसा. तेवढ्यात झोप लागली मस्त पैकी. ही म्हणजे 2 तास लागले नाही? 2 तास नाही लागले. हा, तुम्हाला झोप पण लागली इकडे नाही? या, तुम्ही पण या ना, बसा इथे. दोघांनी मॅचिंग केलंय. तुम्ही हात शिवून आलायत का? आल्यापासून असेच आहेत ते. हा, काय सासूबाई हसतायत, आई हसतायत. बरं, आता हात सोडवण्यासाठी मला एक उपाय करायला लागणार आहे. हे द्यायला लागेल. हे घ्या तुम्हाला. हा, 1 मिनिट आधी ह्यांचं बघूया काय होतंय. प्या बघू.
आणि खरं सांगा कसं झालंय? छान, सुंदर. तुम्हाला काही दिलं तरी छान म्हणाला ना. हो ना सासूबाई? हसताय तोंडापासून आई. सासूबाई घ्या बघा, खरं सांगा आता मुलाने सांगितलेलं बरोबर आहे का? छान आहे. तुमचं काय म्हणणं आहे आई? बघा प्या. सुरेख. सुरेख आहे. हो, छान. खरं मत तुम्हाला माझ्याकडनंच मिळू शकते. पहिले लिंबू नाही का? टाकलं, लिंबू टाकलं ना. मग टाकलं म्हणजे बाहेर टाकलं की काय लिंबू? सरबत मध्ये टाकलं. हे कोकम सरबत आहे ना? लिंबू सरबत आहे. लिंबू सरबत काय म्हणता? सुंदर आहे बिंदर आहे काहीतरी आपलं. लिंबू सरबत. हे असं असतं लिंबू सरबत? इगतपुरीचं असं असतं. थांबा मी पितो आता नीट पितो. छान आहे. हे म्हणाले होते काय सुंदर आहे, त्या म्हणाल्या होत्या छान आहे, त्या म्हणाल्या होत्या सुरेख आहे. एका घोटापेक्षा जास्त तिघही प्यालेले नाहीत. बघितलं म्हणजे तुम्हाला खरं कसं आहे ते कळलेलं आहे. हा ताई खरंच छान झालंय, सुंदर झालंय.